जाते कान तुम्हाला बैर करून टाके ते मशीन तुम्हाला आई तर वरती बसा ना कान जातील कायमचे सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभाव उजळल्या दस दिशा गगनालिशे शोभा काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नैनी तेने तेजे मिळला एका एकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहूया वचन ऐका कमलापती वचन ऐका माझी रंगाची विनंती माझी रंगाची माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडिता कधी काढी 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 कर जोडिता इको बंद करा जयंती केल्या स्वर्ण वैसकडे ज्ञानाधिकरण ते ज्ञानेश्वराकडनं काय झाला तुम्हाला लो भावन झालो झाला तरी सहस्रदीपे दीपकशी प्रकाशली प्रभाव उजळला दिशकाकड आरती माझा कृष्ण सभागिया चराचर मोरले तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली शेकनी तेल आनंद ओवाळित श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मिळला एका एकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहवया विठाला
तुका विष्णूला पूजा सहस्रदीपे दीपकशी प्रकाशली प्रभा प्रसूत संगी ही जी श्रीकीर्त जमले स्वतः देतात तो सर्वांच्या शेत निवडलेला अभंग कुणाचा अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. नीट बसे बरं. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत. आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई आहेत. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तशी वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर जग सुखी करणारे फक्त 4 जणच आहेत. एक आईवडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं, आणि माझं लेकरू मोठं व्हावं हे बापाला वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही, माणसं पैशावर प्रेम करतात. हे जाऊ तिकडे लागल, तिकडे लागल. ए तिकडे नका, हे बसे आले बरे. हा विठाला 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 त्याला जाऊ देत. माणसं माणसावर प्रेम करत नाहीत, माणसं पैशावर प्रेम करतात. आणि परत ऐका, माणसं जर माणसावर प्रेम करत असतील तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची निर्मिती झाली नसते. ज्या अर्थी आईला वृद्धाश्रमात टाकणारी लोक आहेत, ज्या अर्थी वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारी लोक आहेत, त्या अर्थी नक्की माणसं पैशावर प्रेम करतात, माणसावर नाही. आणि पैशाचा असा नियम आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला बुद्धी पाहिजेच असा नियम नाही. नियम नाही. तुम्ही मूर्ख जरी असले तरी लोक तुम्हाला साहेब म्हणणार. पैशाचा नियम आहे, कधी देण्याचं पैशाचा नियम आहे. पैसा असेल, तुम्ही मूर्ख वागा तरी लोक तुम्हाला साहेब म्हणणार. याचं कारण आहे, कलियुगात सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे आणि ज्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, तिथं आपली बुद्धी चालत नाही. आणि तिथं बुद्धी वापरायची नाही, आणि ते वापरूनच देते नाही. MSc PhD झालेल्या माणसाचा इंटरव्ह्यू BA BEd माणूस घेतोय. आणि तो इंग्रजीत त्याला काहीच विचारित नाही, याला येतच नाही ना. आणि तो फक्त 3 प्रश्न विचारतोय त्याला, किती भरू शकतो, 1 खटी भरतो का टप्प्यावर भरतो, आणि कोणत्या गटाचं काम करतो, बस. बाकी काहीच नाही. ए तिकडं नका लक्ष देऊ. बसा खाली, खाली बसा, खाली बसा. कीर्तनाचं असं आहे, एकदा करंटला ते फॅन बिन बंद करून टाका ना. कोण VIP पडलं इथं? चोपदार काका थोडं साजूर कर. ते फॅन बिन टाक बंद करून. विनेकरी बाजूला सरका. हा तुम्ही इकडं व्हा, हे बरोबर इकडं सारखं. कीर्तनाचं असं आहे, हे बस. कीर्तनाचं असं आहे, त्याला विक्षेप चालत नाही. आणि कीर्तनाचा करंट लागला ना, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. आणि कीर्तनाचं दुसरं आहे, तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिलेत,
मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे, तर ते कीर्तन. नाही तर ते आपल्याला जमणार नाही. थोडासा जड मुद्दा आहे, तुमच्यापुढे मांडून देतो. सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे तुमची बुद्धी चालत नाही. धनवंता लागी सर्व मान्यताय जगी, सर्व मान्यताय जगी, मान्यताय जगी. तू खाली बस रे, तो मोबाईल खिशात ठेव. मोबाईल ही गोष्ट कधीच माणसात वापरायची नाही. ती एकांतात आनंद देणारी गोष्ट आहे. कपाशीत, तुरीत काय ब्रह्मानंद लुटायचा तो एकटा असलो. माणसात कधीच एवढी भारी वस्तू बाहेर काढायची नाही. बेटा आता मध्ये बस तिथं खाली. अय तू परत येऊ नको इकडं. तू आल्यामुळे लोक तुझ्या कपात आहे, माझी इज्जत जाते, माझा अपमान होतो. मग लोक मला पाहायला आले आणि तुझ्या कपात आहे म्हणलं. खाली बस आता, खाली बस आता. फक्त स्क्रीन आहे ना, स्क्रीन रेकॉर्डिंग नाही, लाईव्ह व्ह्यू नाही. आता मी म्हणाल तर आज उठायचं नाही, तर उठायचं नाही. बस खाली आता, नाही तर मला ना दिला ना हळूच खोस. विढाला विढाला आणि आता बरे, आता तुमच्या पाया पडतो. विक्षेप करू नका, मजा राहत नाही त्याचा. कीर्तनाला मजा राहत नाही, मग ती मजा राहत नाही. थोडं मागं येतो आणि थोडं पुढं आणतो. सत्ता, पैसा आणि त्यापुढे विद्वत्ता चालत नाही. आता आपल्याला पुढं सरकायचं आहे. थोडा जड मुद्दा आहे. आई आईच आहे. आईवर गाणं करू नका, आईवर कादंबरी काढू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई आईच आहे. ज्ञानोबरायाने 18व्या अध्यायामध्ये अशी ओवी वापरली, समुद्र खोल किती आहे हे कधी पाहू नका, आणि समुद्र उथळ किती आहे हे कधी पाहू नका. समुद्र समुद्रच आहे, आई आईच आहे. आई आईच आहे. त्यांना 9व्या अध्यायात असा शब्द आहे ज्ञानोबरायांचा, इतका सुंदर शब्द आहे. कैसे झुंजले राम रावण. ज्ञानोबराय म्हणतात राम रावणाचं युद्ध कसं झालं, तसं युद्धच झालं नाही. मग आई आईसारखीच आहे, युद्ध युद्धासारखंच आहे. हां, पुन्हा 3 शब्द आहेत, नीट ऐका. जगाचं हित फक्त आई वडील, संत, नीट बसाय बरे, आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंतच करू शकतात. म्हणून ह्या जगात बारीक ऐका, इन वर्ल्ड जेवढे संत झाले, या जगात जेवढे संत झाले, त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर फक्त ज्ञानोबा आहेत. फक्त ज्ञानोबा आहेत. विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. बाळ 16 वर्षाचा आहे, पण विश्वाची आई आहे. हा चमत्कार आहे. चमत्कार आहे हा. कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधीच होणार नाही. बाळ 16 वर्षाचा आहे, पण स्वराज्याचा संस्थापक आहे. हा चमत्कार आहे. आणि बाळ 13च वर्षाचा आहे, पण शंभूराजांनी संभाजी महाराजांनी 13व्याच वर्षी ग्रंथ लिहिला होता. चमत्कार आहे. इथं 90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही, तरी त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 100वी करायची. ठेवायचं काही कामच नाही. त्याला ठेवून करायचं काय. परत वाक्य नीट आहे का. उसाला तुरा आला काय, तो बाप 91चा झाला काय, उपयोग काय त्याचा. उसाचा तुरा कधी गाईला घालता येत नाही, आणि परमार्थ नसणारा म्हातारा जास्त दिवस घरात ठेवण्यात मजा नाही. त्याला 2-4 वाव्या सांगतो पटापटा ऐका. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास नाही. हॅलो, माझं लग्न जमलं, गडी आहे तू. हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तू का. अख्ख्या रावळगावमध्ये तू एकटाच न रे का, बाकीचं गाव वान सुट आहे का. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस.
तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का? टेट मोबाईल बंद करते, इकडं लक्ष दे, कीर्तन आहे ते. हो एकच म्हणून संसार करणं हा काय पराक्रम नाही आहे. परत नीट आहे का? बारीक वाक्य आहे का? या विश्वात जेवढे संत झाले त्या संतांमध्ये सगळ्यात कवळं बाळ कोण झालं असेल तर फक्त ज्ञानोबा आहेत. परत ऐका. आणि या विश्वात दुसरा चमत्कार आहे का? दुसरा चमत्कार आहे का? बरे कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. ज्ञानोबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाई माझी अनाथाची विश्वातले सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि दुसरे भाऊ दुसरं वाक्य आहे का? ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. काय तीनदा मध्ये विक्षेप रे. बरे बस खा रे. मी आता एकदा विक्षेप झालो, कीर्तन संपून टाकेल बरं. तुम्हाला सांगतो, जिथं बसायचं तिथं बसा खाली. ते जाऊ दे त्यांना. ते विठाल विठाल कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि जसा रडावं आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईने डोक्यात हात घालावा ती मांडीच नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. याला ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव माने तरला तरलो आता उदारिलो गुरु कृपे. ज्ञानदेव माने तरला तरलो आता उदारिलो कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही, मांडीवर अख्खं जग आहे. ज्ञानोबा आहे. आणि सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर समाधीस्थ झाले ज्ञानोबा आहे. ज्यांच्या समाधीला देवच रडले ज्ञानोबा आहेत. आणि बरे आणि आजान वृक्षाची मुळी कंठाला लागली तर 350 वर्षाने नाथबाबाच्या स्वप्नात सांगितलं. याला ज्ञानोबा आहे म्हणतात. आणि ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. 15व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवीच असे आहे, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगडेच नाही. गप्पा मारून परमार्थ होत नाही. आज 80% लोक परमार्थ फक्त लोकांना दाखवायला करतात. लोक परमार्थच करत नाही, फक्त अवसान आहे अवसान.
जोपर्यंत तुम्हाला आतला आनंद मिळत नाही तोपर्यंत परमार्थच नाही. तुमचं काय मत आहे? त्यात काय आनंद आहे? बाहेर काय आणि त्यासाठी आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे, काकड्याच्या मालिकेतला आहे, भुपाळीच्या मालिकेतला आहे आणि खालून वरून 2 नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 तुम्हाला सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तना नेट बसे बरे. आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळल, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि आता कीर्तनाला सुरुवात. अभंग काकड्यातला आहे, भुपाळीच्या मालिकेतला आहे. फक्त टाळकरी बिडकरी, इनेकरी, चोपदार बिबदार, पखवादे बिकवादे, इनेकरी चोपदार, बारीक लक्ष द्यायचं आणि बोलायचं. अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. हो, काकड्याच्या मालिकेतला आहे. काकड्यामध्ये एकूण वारकरी निराय का, काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. 9च्या 9 मालिका ऐका. रूप पाहतालोचने गे गे ठेबाई 1, उचलीच काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको प्रबंध्यान 3, उठा उठा प्रभा झाली तुझे नेलेली 4, ज्ञानियांचा राजा 5, योगिया दुर्लभ 6, शित्ती तुझे पाय 7, 1 मुका, 1 बहिरा, 1 जोगी, 1 आंधळा, 1 पांगळा मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. त्या 148 अभंगामध्ये पहिल्या मालिकेत 12 अभंग आहेत. पहिल्या कोणते 12? पटकन ऐका. रूप पाहता लोचनी, रावा आता याची ध्यान, वचन ऐका कमलापती, तुझं पाहता समोरी, आता तुम्ही कृपावंत, तुम्ही सनकाधिक संत, न धरी उदास, करोनी उचित, गरुडाचे पायी, लेकुराचे हित, येग येग विठाबाई, आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी. हे 12 अभंग पहिल्या मालिकेत आहेत. आणि दुसऱ्या मालिकेत 5 अभंग आहे. इकडं लक्ष. दुसऱ्या मालिकेत 5 अभंग आहेत. कोणते ऐका. दुसऱ्या मालिकेत वचनेची काही, श्रवणे कीर्तने, पवित्र ते कोळ, बहुतावीळ आणि पुण्यवंत व्हावे, ही दुसरी मालिका आहे. आणि तिसऱ्या मालिकेमध्ये 8 अभंग आहेत. कोणते ऐका. सुंदर ते ध्यान, सदा माझे डोळे, आवड हे रूप, जनी दृष्टी लागो, पाहता श्रीमुख, येणे मुखे तुझे, आणि नको ब्रह्मज्ञान, ही तिसरी मालिका आहे. आणि उठा उठा प्रभात झालेला काकडा सुरू होतो आणि त्या काकड्यातला उठा उठा प्रभात झालेला सुरू होतो आणि विटा उठा प्रभात झाली का तिथून पुढं सहस्रदीपे दीप असे ते अभंग. आणि काकड्याचा शेवट, आर्त माझे पोटी बेतसी केदवा, माझिया जीवलगा, चित्त निरंतर माझे महाद्वारी, आसुवे दाटली उभारोनी बाहे, नामा वाट पाहे रात्रंदिवास. इथं काकडा संपतो. हे तर डोक्याच्या बाहेर झालं. आणि त्यासाठी काकड्याला घेतलेला अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात. आता फक्त तुम्हाला थोडं फटाफटा बोलावं लागेल, बोललं तर कळेल, नाही तर मग काहीच उपयोग होणार नाही, माझाही नाही तुमचाही नाही. फटाफटा बोलावं लागेल. माणसाला जन्माला यावं लागतं का? हा म्हणा, नाही म्हणा. यावं. तुम्ही आजारी आहे का? नाही. माणसाला जन्माला यावं. बरे, माणसाला जन्माला यावं लागतं का? मी तुम्हाला प्रश्न विचारला, हा किंवा नाही. तुमच्या कोण उत्तर आलं हो, म्हणजे माणसाला जन्माला यावं लागतं आणि आल्यावर जावं लागतं, म्हणजे यावंही लागतं. कशावरून? दुसरा अध्याय, उपजे ते नासे, नासले पुनरपी दिशे. 15वा अध्याय, आगा उपजणे आणि निमणे. आणि 18वा अध्याय, देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया जयापरी. म्हणजे यावंही लागतं, जावं लागतं. चला, प्रश्न मिटला. मग एकाने विचारलं, यायचं कशाला? जायला. मी एक म्हणला, जायचं कशाला? यायला. मग एक म्हणलं, मी येणारच नाही, यावं लागेल. एक म्हणला, मी जाणारच नाही, यावं लागेल. मग म्हणला, जायचं जर आहे तर यायचंच कशाला? उत्तर आहे 17व्या अध्यायात.
उत्तर आहे. काय उत्तर आहे? झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले, आणि भोग्या जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. मागील जन्माचे भोग भोगून संपण्यासाठी यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागतं. आता तिन्ही मुद्दे ऐका. येणे, भोगणे आणि जाणे. 15व्या अध्यायात अशी ओवी आहे, येणे, भोगणे आणि जाणे हे तो प्रकृतीचे लेणे. हे तो प्रकृतीचे लेणे. ह्या प्रकृतीचा नियम आहे येणे, भोगणे, जाणे. मग आता प्रश्न म्हटलाय यायचं आहे आणि नाही. मग एकाने शंका विचारलं यायचं कशाला? त्याचं उत्तर ऐका. कशाला यायचं आहे? या शरीरात पहिलं वाक्य, संसार हे प्रारब्ध आहे आणि परमार्थ हा प्रयत्न आहे. जरा नीट ऐका. संसार हा प्रारब्ध आहे. कुणाला काय मिळेल आणि कधी मिळेल सांगणे प्रारब्ध आहे. प्रारब्ध आहे ते काय प्रारब्ध आहे ते. एका कुंभाराने 3 मडके घडवले. 1 मडकं दहीहंडीला गेलं, 1 मडकं म्हाताऱ्या लघवीला गेलं आणि 1 मडकं दहाव्याच्या भाताला गेलं. कुंभाराचा दोषच नाही. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला. एकाने लंका गमावली, एकानं लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलाच नाही. उठला तर तलाट्याची बदली झाली. हे एका विहिरीचं पाणी 3 वाफ्यात गेलं. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येणं, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट इतकी आहे जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धूर निघल, पण त्यांना पोरं नाहीत. आहेत 1-2 ते याडपाट्याची. आणि नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवणाला तेल नाही, 16 पोर आहे. आपला प्रश्न आता सुंदर झाला. आता लिंक लागले. आता कीर्तन हळूहळू तुमच्या आतमध्ये घुसायला लागलंय. आता आपला प्रश्न असा चाललाय, यायचा आहे. संसार करायला नाही, तो होणार आहे. तो होणार आहे कारण ते प्रारब्ध आहे. हा पोरगा वाजवतोय, इथं प्रयत्न आहे. हे गातात, हा प्रयत्न आहे. शब्द नीट आहे का? प्रयत्न. संसाराला प्रयत्न आहे आणि आपलं संसाराला प्रारब्ध आहे आणि परमार्थाला प्रयत्न आहे. हा वाजवतो, हा पोरगा वाजवतो, याला 4 कारण आहेत. ह्याचं प्रारब्ध उत्तम आहे, ह्याचा प्रयत्न चांगला आहे, ह्याच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे. हा असा कोणी उठण आणि माळ घालीन आणि कोणी उठण कीर्तन करीन बापाची पेंड आहे का? बापाची पेंड. काही लोक माळ घातल्यावर 3 महिन्यात कीर्तन करतात. अरे मग आम्ही का 32 वर्षे खेकडं धरली का काय? हे नट ना नट गेला अंगाचा, नट ना नट कुणीकडे फिरवा. तुमचा हात फक्त असा होतोय, मला 6 बाजूनं वळवतोय. अरे 32 वर्षे गेले ना डांबरीवर. 32 वर्ष महाराज 31,000 कीर्तन केलेत मी आत्तापर्यंत. आता 8व्या महिन्यापासून सुरुवात झाली, तरी ह्या महिन्यात 90 आहे. आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तुझं पोट एवढं मोठं आहे का? तसं नाही. इंद्रिकाचं वाक्य आहे, शरीर हे बरे, शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. शरीर संपलं काम. इंद्रिकाचं वाक्य लिहून घ्या. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. ही बायका पोरं प्रियशी सगळे लबाड. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती कधीच प्रेम करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते, प्रेम कधीच करीत नाही. पुन्हा तिकडं लक्ष दे. हे वेळ आहे कुणाला? परत वाक्य नीट आहे का? मोक्ष नाही आणि आपण याच्यासाठी चालू आहे. फक्त मोक्ष मिळवायचा आहे. फक्त पुन्हा गर्भवासाचं दुःख नको, ते सुकवण्यासाठी भजन करायचं आहे. आयुष्यभर माळ का घालायची, भागवत कथा का करायची? तर गर्भवासाचं दुःख चुकलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाला मला मेल्यावर काय, हे मरणे बिरण्याच्या गप्पा आणू नका तुम्ही. आता समजा मी मेलो मरणारच मी. नाही रविवारी तर सोमवारी 1 दिवस माझ्या बोकांडी बसणारच आहे ना.
मी काय अमृत पिऊन आलोय काय? ऐका नीट. आता समजा मी मेलो, मरणारच आहे. मला मोक्ष मिळालाय हे मला माहित आहे का? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतोय? मी मेलो, मला मोक्ष मिळाला हे मला माहिती आहे का? नाही. बरं, माझ्या पोरानं मला पाणी पाजलं त्याला माहिती आहे का? त्याला काय माहिती मला मोक्ष मिळाला? नाही. बरं, ज्या नालायकाने मला खांद्यावर बसून नदीला जाळायला नेलं, मग नीट आहे का? मला मोक्ष मिळाला ही माझ्या मनानं केलेली कल्पना आहे, मला आलेला अनुभव नाही. ही मनानं केलेली बोला बोला कल्पना आहे. आणि तुम्ही कशावरून अंदाज केला मी माळकरी आहे म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी एकादशी धरतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी दिंडीत जातोय म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी सप्त्यात काम करतोय म्हणजे मला मोक्ष मिळाला? या सगळ्या पप्याच्या आईपाशी कपाशीच्या वावरात मारलेल्या गप्पा आहे. याला शेंडा आहे नाही, बोलू काय नाही. हो, ज्या लोकांनी गटरामशाला रस्सा हाणलाय त्यांनीच आता श्रावण धरलाय. रस्सा हाणलाय 8 वाजता, श्रावण लागलाय 10 वाजता, आणि तेच आता भस्म लावून ओम नमः शिवाय. आठला रस्सा प्याला, 10 वाजता श्रावण लागला. अरे मग हे का हातानं बाहेर काढलं का काय? या सगळ्या लबाडे आहेत. आणि तुमच्या पाया पडतं इंद्रिकेचं वाक्य आहे, कुणालाही फसवा, स्वतःला फसू नका. म्हणून मी मागाशी एक वाक्य सांगितलंय कीर्तनात, मगाच्या कीर्तनात, जीवाला जीव देणारा मित्र नको आहे, जीवनाला दिशा देणारा मित्र हवा. जीवाला जीव देणारा मित्र नकोच, त्याला लुटून द्या एरीत, त्याचा उपयोग नाही. जीवनाला दिशा देणारा मित्र असा फुकट होत नाही. भोसले घराण्यामध्ये क्षत्रिय कुलात जन्माला आलेले छत्रपती आहेत. राज्याच्या घरात फिट झाले. आता आपण भजन का करीत नाही? त्याला उत्तर आहे, या शरीरात माया आली. आणि पाया पडतो तुमच्या, मोक्षाच्या गप्पा तुम्ही हाणूच नका, भजन करीत राहा. हे स्वर्ग बिर्ग हे माझ्या बजेटमध्ये बसत नाही, तुमचं तुम्ही पहा. आपल्याला नाही वेळ, तुम्हाला नाही काम. माझ्या डोक्यात एकच आहे, निर्वास हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तर फाडून मारा हा नरक आहे. ते आपल्या डोक्यात दुसरं काय बसत नाही. ऐका आता तुम्हाला मोक्ष का मिळत नाही त्याचं उत्तर आहे, याच्यात जीव माया येऊन चिटकली आणि तुमच्या पाया पडतो सगळ्या बसणाऱ्या माणसांच्या. हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाचा भाऊ नाही, कोण कोणाचा मुलगा नाही. मुलगा मला आहे. नीट आहे का? माझ्या पोरात माझा काही संबंध नाही, काय संबंध नाही. मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं आहे, त्याचं संचित वेगळं आहे, त्याचं क्रियामान वेगळं आहे, त्याची हसण्याची स्टाईल वेगळी आहे, त्याचा भाग वेगळा आहे, त्याचं येणं वेगळं आहे, जाणं वेगळं आहे, त्याच्या कपाळावर लिहिलेलंही वेगळं आहे. खरं आहे का खोटं? बोला. नाही, उद्या तो मी कमवलेली इष्टी टिकू शकतो, किंवा सासरवाडीत राहायला जाऊ शकतो, किंवा लाईट बंद करून माझा गेम करू शकतो, तो काही करू शकतो. तुम्ही काय घेऊन बसले? फक्त माझ्या हातात एकच आहे, तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं एवढंच माझ्या हातात आहे. आणि मी जर त्याला चांगलं शिकवलं
तर तो बर्बाद होणारच नाही याची मला गॅरंटी आहे. आणि आज कीर्तनात बसलेले 90% लोक संसारात नापाश आहेत. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पण नालायक पोरांचे बाप झालेत. इथं माणसं फेल गेलेत. आणि सगळ्या बापांनी पोरं फक्त पैसे कमवायला शिकवलेत. कमाव, दाबा टाक, बार टाक, पंप टाक, JCB घे, फोकलंड घे, टक्का घे, गुंड पाळ, मला हान पण कमाव. माझा लाईट बंद करून गेम केला तरी चालेल. तुझी आई वृद्धाश्रमात गेली तरी तू फक्त कमाव. मोठ्याची पोरगी बायको कर, तिलाही भाव नसला पाहिजे. दोन्ही बुडीत तुझ्या वोकांडी बसू दे, कमाव. आणि इथं कीर्तनात बसलेले 90% लोक संसारात नापास आहेत. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. माझे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या 2च गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घडातं आणि माझ्या बोकांडी बसत. यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि मा गेम झाल्याशिवाय एवढे 90 हाणतात. एवढे असे एवढेच कबरे बांधाय, खसा खस 90 हाणताय, खसा खस. एवढंच एक कबरं बांध हान 90. फुल पेले 4 जण मोटरसायकलवर बसले. 14 कुठं बसला असेल? कॅरेजवर तंगड्या फाकेल. धडकलं, दोन्ही बॉल सटकले, म्यानं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू का मी 10व्या? 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे नाही. वस्तुस्थिती खरे का खोटे बोला. नापास झाले, नापास झालेली माणसं आहेत. मला हसण्यावारी नेऊ नका हे कीर्तन. बापानं मुलाला खांदा दिला त्याच दिवशी बाप संपला. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. नाही नाही, इथंच 12-13 आहेत. 1 2 4 हे 3 जण 6. नाही, नावा सगळं उभे करी, नावा सगळं. हसण्यावारी नेऊ नका ह्या गोष्टी. खरंय का खोटंय बोला. ते इंदुरीकर झालाय लोकांचा दुश्मन. इंदुरीकर बोलतो, लोकांच्या शिव्या खात बसतो. हसायच्या गोष्टी राहिल्या कीर्तनात. बापाने जर मुलाला खांदा दिला तर तुम्ही काय कमवला आयुष्यात? कमावला काय? अरे आयुष्यामध्ये तुम्ही पाण्याची बाटली विकत न घेणारे बाप आहेत. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारे बाप आहेत. आणि आई जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर तुम्ही काय कमावला आयुष्यात? कमावला काय? 3 रंगाचं लुगडं नेसणारी आई जर मुलाच्या अंत्यविधीला गेली ना, आणि आई देखा जर मुलगा जळत असेल, तुम्ही कमावला काय? ज्यांची पोरं नालायक आहेत त्यांनी उद्या सकाळपर्यंत इस्टेट ठेवू नये. जाताना घरी जातानाच काड्याची पिटिंग होऊन जाय. दे पेटून कशाला कमवतो? अरे पाणी घालू घालू दूध विकणारी माणसं आहे तुम्ही. महाराज महाराज नीट ऐका. बेसळ बेसळ बेसळ, लाचारी, भ्रष्टाचार आणि दुसऱ्याची हुजरेगिरी याच्या पायी कशातच काही राहिलं नाही. एक पदार्थ असा नाही का तुम्ही तो शुद्ध करून विकलाय. खरंय का खोटं बोला? बेसळ. अरे कुणा फेडाल पाप तुम्ही? कुणासाठी करता तुम्ही? बेसळ, लाचारी. आणि एक वाक्य सांगा,
सोन्याच्या ताटामधली चपाती खाण्यापेक्षा पतरवळीचं पिठलं खा, पण लाचारीनं खाऊ नका, स्वाभिमानाने. आणि पुढे ऐका, लाचार होऊन श्रीमंत होण्यापेक्षा गाम गाळून पिठलं भाकर खा, याच्यात तुम्ही सुखी आहे. आणि लाचार झाले हे बऱ्या, लाचार झालेली जी माणसं आहेत ती आयुष्यामध्ये कधीच मान वर काढून चालू शकत नाहीत. चालतील चालतील. तुम्ही आजारी आहे ना, तुम्ही बार काहीच बोला नाही, तुमच्या बार फिट बसले आणि काय बोलायला राहिलं. मी बोललो ते तुमच्या घरातच आहे. फेल गेलोय आपण घरात, खरंय का खोटंय बोला. काय कमवलंय तुम्ही आयुष्यात? काय महिला मंडळ आमचा तुम्हाला राग येतो, महाराज महिलांना बोलतो, महाराज पोरींना बोलतो. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? 15 वर्षाची पोरगी पळून जाते, काय कमवलं तुम्ही? 17 वर्षाची पोरगी पळून जाते, काय कमवलं तुम्ही? पाप केले बापाने. बन्यान म्हणालं तर पलटी करून घालणारा बाप आहे, बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून संसार करणारा बाप आहे. आणि त्या बापाची मुलगी जर पळून जात असेल तर तुम्ही कमवलं काय? आणि पळून गेलेली एकही पोरगी कधी श्रीमंत पळून गेलेली एकही मुलगी कधी हुशार पोराबरोबर गेली नाही. नाही, पोरगी प्रेम करताना कोणतीही पोरगी असू द्या, हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी दरिद्रीच पोरगा सापडवणार, एकदम भंगरी, काहीच नाही. त्या 2 ड्रेस आणि मोबाईल आहे, त्याला डबल अंडरपॅन्ट सुद्धा नाही. खरंय का खोटं बोला? काय नाही त्या इकडं काम काय करतोय, ही रिवाच्या मुठरी चोरीतोय, लोकांच्या किबली चोरीतोय. आणि ती म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटवा दिलं. बरे हे कोणासाठी चाललं नाही. आणि बारीक आहे का, पहिला म्हणणार मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. या 4 वर्षामध्ये पोरींनी बापाच्या स्वप्नाचा चक्का चोर केला आहे. चक्का चोर केला, बापाच्या स्वप्नांचा चक्का चोर. अरे प्रत्येक बापाला स्वप्न आहे पोरीनो, प्रत्येक बापाला स्वप्न आहे. बाप मुलीसाठी काही करायला तयार आहे. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? उद्या माझं गोजीरवाणी लेकरू फक्त नवऱ्याच्या घरी सुखी राहावा एवढीच त्याची अपेक्षा आहे. उद्या जर 28 तारखेला रक्षाबंधनाला माझी मुलगी भावाला ओवाळायला आली ना, राखी बांधायला आली ना, भावानं जर साडी घेतली नाही तर मला साडी मिळावा ही अपेक्षा माझ्या मुलीला नसावी. आणि माझी मुलगी नवरीच्या घरी इतकी सुखी राहावं. उद्या जर माझं शरीर थकलं आणि माझे इंद्रिय जर थकले, मी जर सुनाच्या मुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गोचीरवाल्या लेकराला माझ्या घरात चहा मिळणार नाही. हे स्वप्न बापाचं आहे. मी थकणार आहे, माझं शरीर एक दिवस थकणार आहे, माझा किस्सा एक दिवस मला धोका देणार आहे. पण माझ्या गोजीरवाल्या लेकराला तिचा भाऊ नाही सांभाळू शकत, ही चिंता बापाला आहे. आणि आज मुलगी जर पळून गेली तर महाराज, जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप डसा रडतो. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो पोलीस म्हणतो तुमची मुलगी मी तुम्हाला सापडून देतो, पण डोळ्यातलं पाणी सोडा. पोरगी जेव्हा पोलिसासमोर उभी केली जाते, सापडून आणलेली, महिला म्हणत तुम्हाला पटणार नाही, माझा राग येतो. बाप मुलीच्या पायावर नाक घासतो तो बाप मुलीच्या पायावर, बाई मला माफ कर, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करी, फक्त तू त्या मुलाचा नाद सोड आणि मला समाजात 4 दिवस फक्त वरमान करून जगू दे. मी खडकाला पाजर फोडणारा बाप आहे. माझी चप्पल तुटली तर मी तुटक्या चप्पलावर संसार केला, माझं बनियन म्हणालं तर मी पलटी करून घातलं. पण तुझ्या वागण्यानं माझी मान जर समाजात खाली होत असेल तर माझ्या जगण्यात मजा नाही. रडतो बाप. महिला म्हणलं बाप जेव्हा रडतो पोरीच्या पायावर डोकं ठेवून, तुम्हाला माहित नाही पोरीनं, ती पोरगी बापाला खालून वर उचलायला वाकत सुद्धा नाही पोलीस स्टेशनला. वाकत
आज एखादा म्हातारी बाई आपल्या आजीबाई जर आपल्या पाया पडली तर आपल्याला त्याची लाज वाटते. आज वयस्कर माणूस एखादा आपल्या पाया पडला तर आपल्याला लाज वाटते. ती पोरगी बापाला खालून वर उचलायला खाली वाकत सुद्धा नाही. आणि तीच पोरगी पायाचा अंगठा वर करते. अंगठा आणि आणि बापाला अंगठा दाखवून ती पोरगी म्हणते याचा आणि माझा संबंध नाही. कोणाचा? बापाचा. आणि माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे. आणि ते शिंगरू म्हणतं मला संरक्षणाची गरज आहे. तुला झेड+ सुरक्षा दिली पाहिजे, कारण तो क्रांतीच तेवढी केली ना. अरे तुला कपडे काढून गिरणीच्या पट्ट्यानं हाणलं पाहिजे तुला. आणि याला फक्त 5च गोष्टी कारणीभूत आहेत. कोणत्या ऐका? 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलमधल्या गेम, 4 आईवडिलांनी पोरांचे केलेले लाड, आणि 5 नालायक मित्राशी दोस्ती. आता तरी पुढे आधी उभे नका करू नका तरी पुढे आधी उपदेश नका करू खरं बोला. आता हे मी बोलतो हे खरं आहे का खोटं आहे? नीट बस ना. खरं आहे. आमच्या बोलण्याचा लोकांना येतोय राग, पण ती वस्तुस्थिती खरी का खोटी आहे? आणि कोणीतरी तुम्हाला बोललंच पाहिजे. आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे. आणि ती जी तयार झाली ती माया झाली. आणि ती आली कशी? सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया कोलाटीन खेळाया आणि कोलाटीन खेळाया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळाया. विघ्ने भ्रमला खरी माया विघ्ने भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नी खरे म्हणता मी माझे नी खरे
ए जाऊ दे रे घरी त्याला आणाय कोण गेलतो ए बरे ए बस खाले ए बरे ए तुमचे 3 ए मग यांचे 3 आणि मग तुमचे 3 काय डीजे लावायचं आता ती आली राहिला इथं आलो आपण तुम्हाला करंट लागला कोण आली गेलं मामाला कीर्तन माया आणि त्या मायेने शाळेचे पोरं सरळ बसारे पटकन बैठे बैठे सावधान हे सावधान आहे का मी सावधान म्हणतोय तू तंगड्यावर करतोय सावीला आहे का बापाच्या बायकोस टिंबटिंब म्हणतात पत्नी वाईफ तू कितीला रे 4थी 5वी घड्याळाला काटे किती 12 तू कितीला रे 7वी सेमी का मराठी सिविल है का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस गैस मिल्क तू कितीला रे हाँ बैठे बैठे सावधान 1ली ते 10वी हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे सांगू नका कोणी टिंबटिंब नदीमध्ये गाथा बुडाला नाही तरला पोरानो ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे ती आरसी करेक्ट आणि तो पोऱ्या कोण आहे रे पोऱ्या तो पोऱ्या कोण आहे परशा करेक्ट आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे आवाज कमी येतोय पुष्पा झुकेगा नाही आता अजून एक आलं ना नवीन आली झुमकेवाली पोर आता अख्ख्या रावळगाव मध्ये ऐकू गेलं पाहिजे जोरात सांगा आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला 2च माणसं जबाबदार तुमची आई आणि आता उघडी डोळे माया आली इथे आपण ती काय काळजी नाही करायची तुम्ही मी कुठे जाऊ द्या रातभर त्या मायेनं बुद्धीची गाठ घेतली
कोण कोणाला चिटकली गेलं बॉम्बाला किती माया बुद्धीला चिटकली आणि बुद्धी आता दोघी सारख्याच माया कुठं नेऊन घालील सांगता येत नाही आणि बुद्धी कोणाला संपील कधी आणि ह्या दोघींची झाली मैत्री माया आणि बोला बोला बुद्धी आणि त्या बुद्धीचं लग्न करायचं ठरलं याच्यात ती वयात आली पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा आता तसं नाही आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते काय कळलं तुला ते शिंगरू आपण जावई म्हणून बोकांडी घ्यायचं इथं घोटाळा असा झाला ती बुद्धी आली वयात याच्यात आणि तिची मैत्रीण कोण आहे माया आणि त्या बुद्धीला लग्न करायचं ठरलं आणि तिनं काय केलं गावातच लग्न केलं ह्या गल्लीतल्या गल्ली झालंय आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे काम नीट आहे का काम काम बुद्धी नावाच्या मुलीचं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न झालं आणि शरीरामधला काम जर खवळला बारीक आहे का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो आता तो काम जो आहे तो कामाची आई म्हणजे हिची कोण तुम्हाला सुधारलं का काही बुद्धी कोण आहे नवरी तिचा नवरा कोण आहे काम मग काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण झाली आणि त्या सासूचं नाव आहे वासनावर झालं काही मजा हां आणि याच्याकरता कीर्तन आतलं लागत आत म्हणजे मजा आहे आता बुद्धी आता नीट आहे का नवरी आहे एक लक्ष द्या बुद्धी आहे नवरी नवरा आहे काम तिची सासू आहे वासना आता सासूचा नवरा म्हणजे हिचा कोण सासरा त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ आणि त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत म्हणजे कोण झाल्या त्या नंदा त्या नंदांची नावं ऐका आशा इच्छा तृष्णा आणि कल्पना आणि त्या नंदांना 6 भाऊ आहे पार्टी लय तगडी आणि त्या 6 भावांची नावं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार सगळं गबाळी याच्यात नांदायला आलं काला झक माराय भजन करीने आता एका जमून देणार आहे का आपल्याला काम एकपट क्रोध दुप्पट आणि घोटाळा असा झाला त्यांच्या गावात बसला सप्ताह रावळ गावात आणि त्या गावात त्या पुरीचा बाप आला तिला न्यायला कोणाचा बुद्धीचा बाप म्हणजे पांडुरंग परमात्मा बाई रावळगावला इंद्रिकेचं कीर्तन आहे चाल ती म्हणली त्यांना विचारा त्यांना म्हणजे कोणला पूर्वी नवऱ्यांना अहो म्हणत आता कुठं आहे रे त्यांना विचारा त्यांना म्हणजे कोणाला नवऱ्याला जावई बुवा मुलगी पाठवा काय मामा माझं काय चालत तुमच्या पोरी पुढं 9वी पासून मी तिच्या शब्दाच्या पुढं नाही
माझ्या आईला विचारा. येईन बाई, येईन बाई, येईन बाई, येईन बाई. मुलगी पाठवा. काय याई बा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती, मी घरात बुकते. तिचंही कोणी ऐका ना, माझंही कोणी ऐका ना. याई बुवा, याई बुवा, याई बुवा, मुलगी पाठवा. मी तर वांग्यातला आहे. मग त्या पोरीचा बाप लागला रडायला. बाई, नवरा नाही म्हणतोय. पोरगी आली. बाबा, डोळ्याचं पाणी पुसा, पुसा पाणी. माझ्या दारात येऊन तुम्ही रडले ना, तुमचा अपमान आहे. अगं बाई, पण मी तुला न्यायला आलो, येऊ द्या. तुम्हाला माझ्या गावात येऊन रडायची वेळ का आली माहिती आहे? का आली माहिती आहे? तुम्ही जर मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर या बुद्धीला पुन्हा वाकायची गरजच पडली नसती. आणि काम नावाचा नवरा केल्यामुळं काम आता बाबा नवरा काय तुम्हाला पाठवित नाही, म्हणजे जावई पाठवित नाही. आता तुम्ही रडू नका, तुमच्या अपमानाचा बदला मी घेणार आहे. आता असं कोण म्हणते? पोरगी. पोरगी म्हणते आता मी अपमानाचा बदला घेणार आहे. म्हणली काय? ऐका, काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार, वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून देणार, दम्म नावाच्या सासऱ्याला मी ह्या घरातून बाहेर काढून देणार, 4 नंदांचे मी लग्न करून देणार आणि 6 दिरांना वायलं काढून देणार आणि मी एकटी राहणार. आणि मग कटेवर हात ठेवणाऱ्या पांडुरंगाचं इतकं भजन करील, इतकं भजन करील का मला आतलं ज्ञान किती येईल. सरस्वती पे दीप कैशी प्रकाश, सरस्वती पे दीप कैशी प्रकाश, सरस्वती पे दीप कैशी प्रकाश री प्रभा, सरस्वती पे दीप कैशी प्रकाश री प्रभा.
सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत तालुक्यात आहे, खासदाराची किंमत त्याच्या मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. Valuation of man, it depends upon the knowledge and characters. Without knowledge, man has a no any valuation. काय झालंय परत ऐका, लाचार माणूस तयार झाला की तो स्वाभिमान आपाप गहाण टाकतो, आणि स्वाभिमान गहाण टाकलेला माणूस लाचारी पायी भ्रष्टाचारात उतरतो, आणि भ्रष्टाचारात उतरलेला माणूस सृष्टीच्या नियमानुसार आपोआप नाश पावतो. चंदनाच्या झाडाचा कोणताही अवयव सुगंधच देतो. चंदनाच्या झाडाचा कोणताही अवयव सुगंध देतो. ऐका बारीक, सिंहाचं पिलू कधी मेलेल्याची शिकार करीत नाही. सिंहाचं पिलू 8 दिवस जरी उपाशी राहिलं तर ते मेलेलं जनावर कधी खात नाही. कोण? सिंहाचं पिलू. आयतं खाणारे फक्त कुत्रा, घुबड ही शिकार करीत नाही, आयत्यावर ताव मारते. म्हणून आयुष्यात तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही सगळं करा, लाचार होऊ नका, स्वाभिमानाने जा. ए काय रे, राहू दे चाल. ए नका एवढी उठू नका. ए तुम्ही उपाशी राहा, पण हे 4 बोटाचं अंतर कधी कमी करायचं नाही. ए तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, मग ताट मानेनं जगा. या बाई इकडे लक्ष द्या. ॲपल नावाचा फोन तुम्ही वापरता. ॲपल कंपनीचा मालक, त्या मालकाला स्वतःच्या कंपनीतून काढून टाकलं होतं. तर त्याने दुसरी कंपनी टाकून जगाला दिला, पण तो नाराज झाला नाही, आणि आपला कमी मार्क पडले का लागला आत्महत्या करायला. शेंबड्या पुरीनं नकार दिला म्हणून फाशी घेणारी पोरं आहेत, इतकी दरिद्री पोरं आहेत. इंदुरीकरचं वाक्य आहे, मन मोठं ठेवा आणि हृदय कोवळं ठेवा. मन मोठं ठेवा आणि कमेंट लाईक्स आणि व्ह्यूजवरून तुम्ही किती मोठे हे ठरू नका. तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला मोठं ठरू द्या. तुम्हाला मोबाईल सांगतोय तुम्हाला 4000 लाईक्स आले म्हणजे तुम्ही चांगले. आपली लायकी जर आपल्याला कळत नाही, ती मोबाईलला विचारायची का? काही म्हणता माझा कुत्र्याबरोबर फोटो काढला, त्याला 4000 लोकांनी लाईक्स दिल्या. त्यांना ओळखू नाही आलं दोघांपैकी कुत्रं कोणतं आहे, म्हणून त्यांनी लाईक दिल्या. अरे तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा दुसऱ्याला का विचारता? इथून पुढे इंद्रिकरचं वाक्य आहे, खंबीर होत चला. लाचारीचं काय काम येतं? काय येतं लाचारीचं? काम येतंय काय? आपण माणसं छत्रपतीचे आहेत, जरा खंबीर जागा. आणि म्हणून तुमच्या सप्त्यात सगळ्या कार्यकर्त्यांना एक वाक्य सांगतो, झेडपीची शाळा वाचली पाहिजे. गावातले पुढारी नीट ऐका. नाही झेडपीच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, पोरच राहिले नाही. एक तर प्रॉब्लेम इतका मोठा झाला आहे, लोकांना पोरच नाही आहे महाराज. लोक नुसती म्हणतात 1500 कोटी आणि 1600 कोटी लोकसंख्या आहे, माणसंच कुठे आहे? प्रत्येकाच्या घरात 4 माणसं आहे, मुलगा मुलगी, बोला आई वडील. पोरगी गेली नवऱ्याच्या घरी, 3 पोरगी गेली सून आली, 4 सून आली सासू मेली. सून बाळा 3 झाली, सासऱ्याला अटॅक आला, माणसंच कुठे आहे?
आणि ह्या वर्षी रावळगावच्या सप्त्याचं कौतुक करावं महाराज, एवढा मोठा सप्ताह केला. सगळ्यात मोठं कौतुक देणगी देणाऱ्यांचं करावं. सगळ्यात मोठं कौतुक तरुण मंडळाचं करावं, की तरुण मंडळामुळंच हे सप्ते होतात. इथं 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तर वाडे विकत आणावं लागतात. इथं 10,000 3,000 लोकांची पंगत पोरं वाढतात. सप्त्यात पोरांचं कौतुक केलं पाहिजे. आणि दुसरं एक काम करायचं आपल्याला, झेडपीची शाळा वाचलीच पाहिजे. हे ग्रामपंचायत सदस्य बी तर शाळेत जाते नाही कधी, फक्त शनिवारी गेले ते भाऊ. 15 ऑगस्टला असे कपडे घालून जाते तसे काय यांनीच इंग्रज उचकून दिले. नाही, तुम्ही जर शाळा वाचवल्या नाही तर इंद्रिकडचं वाक्य आहे, 5 वर्षाने फी नाही म्हणून शिक्षण वंचित राहील. बोला तुमचं काय मत आहे? असं घडणार नाही. कारण इंग्लिश मिडियमचं असं आहे, मुलाला फी 70,000 रुपये आहे आणि शिक्षकाला पगार 17,000 रुपये आहे. तुम्ही बधिरेन, तुम्हाला काय माया पुढं बसलं का खरं आहे. मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा. आता ऐकायचं नाही, आता आमच्या टिंगल्या करायच्या. मग म्हातारपणी पडली उत्ताने लिंबाखाली. हाय मी अजून, तुम्हाला वाटलं हाय गेला जाऊन. हसण्यावारी नेऊ नका. यातलं प्रत्येक वाक्य काळाची, म्हणून इंद्रिकेचं वाक्य आहे, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. आणि आत्ता रावळगाववाले सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे, वाजली किती? 11 वाजून गेले. आता काय माग. आज गायक वादकुंजन मंडपाले माहिती शिवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक अखंड आनंद सत्ता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रावळगाव तालुका मालेगाव. कार्यक्रमाचे मार्गदर्शक वासुदेव महाराज रावळगावकर. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद, आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा सरपंच साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करा. उठू नका कोणी, कृपया विनंती सर्वांना. त्यानंतर भरतजी आखाडे उपसरपंच रावळगाव, संजयजी सुब्रुदिवरे माजी पंचायत समिती सदस्य, तसं अशोक पुंडलिकजी आखाडे माजी सरपंच, श्री प्रशांत देवराज गरुड RPI जिल्हाध्यक्ष, स्वप्नील दिलीप आहिरे रिती सिद्धी ग्रुपचे संचालक, संदीप मनसाराम खैरना माजी ग्रामपंचायत सदस्य, किशोर रंगनाथ दुकळे माजी ग्रामपंचायत सदस्य, दीपक भगवान चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य. त्यानंतर या ठिकाणी 2 मिनिटं बसून बसा, जरा 2 मिनिटं दादा बसा. त्यानंतर दत्तात्रय रतन वडकते माजी ग्रामपंचायत सदस्य, श्रावण धर्मा मानोर माजी सरपंच, विठ्ठल दादाजी राजनोर विविधकारी सोसायटी माजी चेअरमन, दिलीप धोंडू जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य, योगेश दिलीप राजनोर सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्र भीमराव आयरे सामाजिक कार्यकर्ते, एकनाथ रानू वडकते आजचं संत भोजन, योगेश सुभाष माळवाळ आजचं संत भोजन, आणि जीवाऊ काशीराम मारतण ग्रामपंचायत विद्यमान सदस्य. मी कृपया विनंती करतो, ज्यांनी हार घातला त्यांनी महाराजांच्या हाताने ज्ञानेश्वरी स्वीकारायची. विठोबा रखमाई.
जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोले रे पुरे बेटे वा पुरे करा